संगमनेर नगर परिषद निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी महायुतीवर विश्वास ठेवून मतदान करणाऱ्या सर्व मतदारांचे आभार मानणं हे आपलं कर्तव्य असल्याची भावना मनामध्ये ठेवत आमदार अमोल खताळ यांनी महायुतीकडून निवडणूक लढवलेले उमेदवार, महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समवेत पायी फेरी करत शहरामधील प्रभाग क्रमांक 12, 13 आणि 14 मधील सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार मानत महायुतीला साथ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। संगमनेर शहरामधील स्वातंत्र्य चौकातून मतदारांचे आभार मानण्याच्या दौऱ्याला आमदार अमोल खताळ यांनी सुरुवात केली। अशोक चौक, चावडी मेन रोड, कुंभार गल्ली, बाजारपेठ, लाल बहादूर शास्त्री चौक, जेधे कॉलनी, जवानपुरा, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, घास बाजार, उपासनी गल्ली, राम मंदिर, साईनगर, घोडेकर माळा, पंपिंग स्टेशन, साईबाबा मंदिर, लालतारा हाऊसिंग सोसायटी, माळीवाडा आदी भागातून हा आभार दौरा संपन्न झाला। महायुतीला मतदार बंधू भगिनींनी साथ दिलेल्या आमदार खताळ यांच्यासह महायुतीच्या सर्व उमेदवारांनी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मतदार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानले आणि भविष्यातही जनहितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। या आभार दौऱ्यामध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, भाजप शहराध्यक्ष पायल ताजने, महायुतीकडून उमेदवारी केलेल्या पूनम दायमा, उमेश ढोले, सागर भोईर, साक्षी सूर्यवंशी, प्रवीण करपे, नीता मोहरीकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। त्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात संगमनेर शहरामध्ये धनशक्तीचा वापर झाला। दादागिरी, दहशत करून मतदारांना दंबाच्या धमक्या देऊन मतदान करण्यात आलं। त्यामुळे मतदारांच्या प्रति आज एक विश्वास देण्यासाठी आणि ज्या पद्धतीने ही महायुतीच्या वतीने लढाई लढण्यात आली, त्यामध्ये आमचे जे सर्व महायुतीचे उमेदवार होते यांना बरोबर घेऊन मतदाराचे आभार मानण्यासाठी आज मी स्वतः आमच्या सर्व उमेदवारांबरोबर गावठाण भागातून सुरुवात केली होती। आज सर्वच भागांमध्ये आम्ही आभार मानत आलो। निश्चित संगमनेरकरांना या माध्यमातून ग्वाही देतो की येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेर शहराच्या विकासासाठी निश्चित जो पद्धतीने वाटचाल करणं गरजेचं आहे ती आमच्याकडून एक संगमनेर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या माध्यमातून निश्चित सुरू आहे। परंतु संगमनेरकरांना आता येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये दहशत झाली, पैशाचा अमाप वापर झाला, याचा सुद्धा कुठेतरी या सुज्ञ मतदारांनी विचार केला पाहिजे का ज्या पद्धतीने जर आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये सरकार आपलं असताना, संगमनेरमध्ये आमदार आपला असताना आज मोठ्या प्रमाणामध्ये भीतीच्या पोटी मतदान करणं कुठेतरी चुकीचं होतं। परंतु ज्या मतदारांनी आमच्यावरती विश्वास टाकला आणि भीतीला न जुगारता, दहशतीला न जुगारता आम्हाला मतदान केलं, त्यांचा आभार मानणं हे आमचं कर्तव्य होतं। म्हणून आज आम्ही सगळे त्या निमित्ताने पुढे निघालो। निवडणुकीच्या कालावधीमध्ये माझ्यावरती संगमनेरचे माजी लोकप्रतिनिधी व पदवीधरच्या आमदारांनी अतिशय खालच्या पातळीवरती संगमनेरमध्ये भीती, दहशत मागील 1 वर्षामध्ये झाली, अंमली पदार्थाचं प्रमाण वाढलं, अशा पद्धतीने अपप्रचार करून मतदारांना कुठेतरी भुलवण्याचा प्रयत्न केला होता। परंतु नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 24 तासामध्येच या संगमनेरामध्ये तलवारी काढण्यात आल्या, घरावर जाऊन हमले करण्यात आले। अतिशय निंदनीय प्रकार 2 नगरसेवकांच्या माध्यमातून झाले। त्यातील एक नगरसेवक जो आहे तो तर त्याच्या कुटुंबातीलच व्यक्ती अंमली पदार्थामध्ये यापूर्वी पोलिसांनी कारवाई केली आहे। त्यामुळं संगमनेरकरांनो पुन्हा आपल्याला आव्हान करील तर या खोट्या नरेटिव्हला, खोट्या अफवांना बळी न पडता हा तुमचा आमदार एक सर्वसामान्य कुटुंबातून पुढं आलाय। या तुम्ही सगळ्या मायबाप जनतेने मला निवडून दिलं होतं, परंतु पराभवामुळे व्यथित झालेल्या लोकांनी खोट्या पद्धतीने सोशल मीडियावरती अफाट करोडो रुपये खर्च करून मला बदनाम करण्याचं एक षडयंत्र रचलं होतं आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून हा निवडणुकीचा निकाल संगमनेरमध्ये बघायला मिळाला। एक ठराविक समाजाने सुद्धा ज्या पद्धतीने इकडे दिल्ली नाका साईडला जे वादविवाद झाले, पोलीस प्रशासनाला कठोर सूचना दिल्या आहेत। संगमनेर अशांत करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावरती कठोर कारवाई करा आणि यापुढे संगमनेरमध्ये कुठल्याही प्रकारचा निवडणुकीमध्ये मला 2 नंबर धंदे चालू न दिल्यामुळं जो त्रास झाला तरी मी त्याच्यामध्ये अजिबात डगमगणार नाही। येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये संगमनेरमध्ये कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे, 2 नंबरचे धंदे चालणार नाही। जर त्याला कोणी पोलीस प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी पाठबळ देत असतील तर निश्चित त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री महोदय असेल, उपमुख्यमंत्री महोदय असेल आणि वेळ पडल्यास सत्ताधारी आमदार जरी असलो तरी रस्त्यावर येऊन लढाई लढण्यासाठी मी तयार राहील। मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।